Hello everyone. In earlier session we had seen the first part of experiment number 2, that is to study different laboratory equipments and general glasswares used in pharmaceutical chemistry 1 practical. So in this experiment, so after performing this experiment you are going to learn what are the laboratory equipments, glasswares, construction and application of laboratory equipments. So we had seen the weighing balances. So we will start this experiment number 2, that is the laboratory equipments and general glasswares to study. So there weighing balances type कोणते कोणते आहेत. सी weighing balances means जेव्हा आपण when we are going to performing quantitative analysis, वेइंग इज अन इम्पॉर्टंट. वेइंग करणं म्हणजे काय, वजन करणं. सो वेइंग इज अन व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट इन युअर फार्मास्युटिकल मीन्स फार्मसीमध्ये आल्यानंतर ॲक्युरेट वेइंग करणं. प्रॅक्टिकल परफॉर्म करत असताना कोणतंही जे तुम्हाला फॉर्म्युलेशन बनवायचं आहे, मीन्स सुटिक्समध्ये तुम्ही नवीन फॉर्म्युलेशन एखादा डोसेज फॉर्म आहे, मीन्स तुम्ही सिरप बनवत असता, सोल्युशन्स बनवत असता, सस्पेन्शन बनवत असता. तसंच केमिस्ट्रीमध्ये तुम्ही लिमिट टेस्ट परफॉर्म करणार आहात, देन असे परफॉर्म करणार आहात, त्याच्यात क्वांटिटी किती आहे ती तुम्ही डिटरमाइन करणार आहात. सो क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिसमध्ये वेइंग काय आहे, इट इज अन इम्पॉर्टंट पॅरामीटर. आणि जे ह्याच्यासाठी वेइंग पर्पजसाठी जे इक्विपमेंट वापरलं जातं त्या इक्विपमेंटला वेइंग बॅलन्स असं म्हटलं जातं. सो देअर आर टोटल 6 टाईप ऑफ बॅलन्स. काल आपण जेव्हा कालचं म्हणजे प्रिव्हियस सेशन जो आपण बघितला त्याच्यामध्ये आपण वेइंग बॅलन्सेसचे टाईप बघितले. फिजिकल, ॲनालिटिकल, ट्रिपल बीम, टॉर्शियन, सिंगल पॅन इलेक्ट्रॉनिक बॅलन्स, प्लॅटफॉर्म इलेक्ट्रॉनिक बॅलन्स. सो सिंगल पॅन इलेक्ट्रॉनिक बॅलन्स is also we had seen. So mostly among this analytical balance is used for quantitative analysis. So we will see that analytical balance it is having the total 7 parts. Okay, now see this diagram. This is the rough diagram. Analytical balance प्रिव्हियस सेशनमध्ये तो ॲनालिटिकल बॅलन्स तुम्ही बघितला आहे. आय हॅड शोन यू दॅट ॲनालिटिकल बॅलन्स. सो दिस इज द रफ डायग्राम ऑफ द ॲनालिटिकल बॅलन्स. सी इथे बघा, इथे खाली हा काय आहे, असेसमेंट नॉब आहेत, इथे लेवलिंग स्क्रू आहेत, देन ही वेट्स आहेत ती तुम्ही बघितली होतीतच काल. वेट्स बघितली होती त्या आपण, फ्रॅक्शनल वेट्स असतात. देन हेवी मेटल अलॉयची सिलेंड्रिकल शेपमध्ये असलेली वेट, फ्रॅक्शनल वेट्स आपण बघितली होती. देन बीम आहे, बॅलन्सिंग स्क्रू आहे इथे वरती, पॉइंटर आहे, हा मिडल जो आहे हा पॉइंटर आहे, ही स्केल आहे. सी इथे ही जी दिसते ही काय आहे, ही स्केल आहे. देन हे पॅन आहेत, पॅनवरती सॅम्पल काय केलं जातं तर ठेवलं जातं. देन ही वेट्स आहेत. देन इट्स अ प्लम, it's a pillar. This is analytical balance. So we will see it is having the 7 parts: support, pan, plumb line, beam, pointer, graduated scale and knob. So most important part of analytical balance is beam. Beam 4. आता इथे 4 का दिलं आहे, इथे 4 पार्ट दिला. आणि सी इथे तुमच्या जर्नलमध्ये, जर्नल तुमचं ओपन करून ठेवायचं आहे प्रॅक्टिकलचं लिसन करत असताना. आता इथे त्यांनी 4 इथे म्हटलं आहे. सी आता ही जर्नलमध्ये तुमच्या रफ डायग्राम दिलेली आहे ॲनालिटिकल बॅलन्सची. सो हा जे 4 आहे इथे, 4 म्हणजे काय आहे, दॅट इज द बीम. सो आता ॲनालिटिकल बॅलन्स बघत असताना तुमचं जर्नल ओपन करून ठेवा आणि जे ॲनालिटिकल बॅलन्सच्या अंडर जे एक्सप्लेनेशन आहे ते बघा. आता बीम हा काय आहे, त्यातला इम्पॉर्टंट पार्ट आहे. इट इज हॅविंग ॲन इक्वल आर्म लेवर. ओके, त्या बीमला काय असतात, लेवर्स असतात. सी इथे हा बघा ॲनालिटिकल बॅलन्स. ओके, बीम आहे आणि त्याला ते काय असतात, इक्वल लेवर असतात दोन्ही साईडला, विथ लॉंग व्हर्टिकल पॉइंटर. हा बघा, हा बीम आहे, त्याला लागून हा मध्ये जो दिसतोय तुम्हाला तो काय आहे, पॉइंटर असतो मध्ये त्याच्या, की त्याचं डिफ्लेक्शन मीन्स पॉइंटरच्या मुवमेंटवरून काय कळतं आपल्याला, बीम काय आहे, त्याची पोझिशन काय आहे ती आपल्याला समजत असते. देन लोअर एंड ऑफ द पॉइंटर स्विंग्स इन फ्रंट ऑफ द स्केल. आता सी ही काय आहे, स्केल आहे.
सो जो लोअर एंड आहे हा पॉइंटरचा काय आहे, लोअर एंड जो काही आहे तो स्विंग होतो त्या स्केलवरती आणि त्याच्यावरती त्या मग डिव्हिजन्स असतात रीडिंगसाठी. द ॲम्प्लिट्यूड ऑफ द स्विंग, स्विंग म्हणजे तो कसा फिरतोय तो. देन स्केल हॅज अ 0 लाईन इन द मिडल, ही जी स्केल आहे तर स्केलच्या मिडलला 0 असतो अँड 10 डिव्हिजन्स ऑन आयदर साईड ऑफ इट, आणि त्याच्या साईडला 10 अशा डिव्हिजन्स असतात. मध्ये 0, सी इथे जी स्केल दिसते तर मध्ये 0 आणि बाजूला काय असतात तर 10 डिव्हिजन्स असतात. वेन द बीम इज हॉरिझॉन्टल, बीम हा काय असेल, जेव्हा हॉरिझॉन्टल असेल तेव्हा पॅन्स आर बॅलन्स्ड, पॅन्स बॅलन्स असतात. द पॉइंटर शुड रेस्ट अपोजिट द 0 लाईन ऑफ द स्केल. सी आता हा जो पॉइंटर येतो वरतून, हा बघा इथे डायग्राममध्ये हा जो बीमकडून वरती पॉइंटर येणार आहे त्या पॉइंटरचा जो मिडल जो काही आहे मीन्स पॉइंटर जो काही भाग असतो त्याचा तो बरोबर 0 स्केलवरती असला पाहिजे. मीन्स 0वरती त्याचा जो काही हे आहे ते पॉइंटरचा जो तो 0वरती असला पाहिजे. देन बीम हॅज एजेटे नाईफ एजेस. आता हे बघा बीमला काय आहे, ॲजेटे नाईफ अँड एजेटे प्लेट्स आहेत फॉर सपोर्टिंग फ्रॉम विच म्हणजे बॅलन्स काय केलेले आहेत तिथे सस्पेंड केलेले आहेत. सी त्याला 2 काय आहेत, त्या एजेटे नाईफ आहेत, ह्याच्या ब्ल्यूमध्ये दिसतंय तुम्हाला त्या एजेटे नाईफ आहेत, एजेटे प्लॅट आहेत. आणि कशासाठी आहेत त्या, कारण हे पॅन्स काय केलेले आहेत, सस्पेंडेड केलेले असतात, हँग केलेले असतात, मीन्स टाय केलेले असतात. सो फॉर दॅट these एजेटे नाईफ्स आर provided. Then another agate or steel knife edge is fixed exactly in the middle of the beam. दोन्ही साईडला 2 आहेत आणि मिडलमध्ये सुद्धा आहे दॅट एजेट नाईफ. देन नाईफ एजेस फेस डाऊनवर्ड्स अँड सपोर्ट्स द बीम. नाईफ एज त्या काय करतात, डाऊनवर्ड मीन्स सस्पेंडेड आहेत आणि त्या बीमला सपोर्ट करत असतात. Then see, to prevent the knife edge from becoming dull under the weight of the beams and pans. Then see, the balance is equipped with special device. That device is called an arrest. बॅलन्स जो काही आहे टोटल आपला ॲनालिटिकल बॅलन्स आहे इज इक्विप विथ अँड स्पेशल डिव्हाइस अँड दॅट डिव्हाइसला त्या काय म्हणतात तर अरेस्ट असं म्हटलं जातं. सो दिस अरेस्ट इट बियर्स द वेट ऑफ द बीम अँड पॅन्स वेन वेईंग इज नॉट बीइंग डन अँड बॅलन्स इज ॲट रेस्ट. सो इक्विप विथ मीन्स जो काही ॲनालिटिकल बॅलन्स आहे दॅट ॲनालिटिकल बॅलन्स इज इक्विप विथ स्पेशल डिव्हाइस अँड दॅट डिव्हाइस इज कॉल्ड ॲज अरेस्ट. अँड इट वॉट इट डू, इट बियर्स वेट ऑफ द बीम. बीमचं जे वेट आहे तो बियर करत असतो अँड पॅनचं वेन वेईंग इज नॉट बिंग डन, जेव्हा वेईंग होत नसेल तेव्हा दोघांचं वेट तो स्वतःकडे खेचत असतो. मीन्स खेचत इन द सेन्स बियर करत असतो दोघांचंही वेट. वेन अँड बॅलन्स इज ॲट रेस्ट, जेव्हा बॅलन्स रेस्टला असेल तेव्हा. द अरेस्ट इज ऑपरेटेड बाय मीन्स ऑफ माइल्ड नॉब. सी इथे काय असतात ते नॉब असतात, खाली बघा इथे तुम्ही अरेस्टमेंट नॉब तुम्हाला दिसतील इथे. सो दॅट अरेस्टमेंट नॉब आर देअर, दॅट इज 7 म्हणजे तिथे जे तुमच्या जर्नलमध्ये हे नंबर दिलेत 7. सो ही जी डायग्राम आहे सी जर्नलमध्ये पुढे जाऊन जर तुम्ही बघितलं तुमच्या रफ डायग्राम आहे ओके. सो म्हणून तिथे काय म्हटलेलं आहे 7. इथे बघा तुम्ही इथे बघू शकता इथे 7 म्हटलेलं आहे इथे लास्टला. ती रफ डायग्राम आहे, रफ इन द सेन्स जर्नलमध्ये तुमच्या डायग्राम आहे ती. सो देन सी नाऊ दॅट नॉब आहे तिथे अरेस्टमेंट नॉब असं म्हणतात त्याला. टू पुट द बॅलन्स इन इट्स ऑपरेटिंग पोझिशन द अरेस्ट इज लोवर्ड बाय रोटेटिंग द नॉब विच रिलीजेस द बीम अँड सेट्स इट्स नाईफ एजेस ऑन देअर कुशन्स. हे जे काही नॉब्स असतात ते ॲडजस्ट केले जातात. देन टू स्टॉप द मुवमेंट ऑफ द बीम द नॉब इज रोटेटेड इन द अपोजिट डिरेक्शन. जर बीमची मुवमेंट स्टॉप करायची असेल तर नॉब जे काही आहेत ते अपोजिट डिरेक्शनला काय केले जातात तर रोटेट केले जातात. देन अ बॅलन्स विथ अरेस्ट रेज इज सेड टू बी अरेस्टेड. देन तो बॅलन्स आहे तो अरेस्टेड म्हणून कन्सिडर केला जातो. सो जेव्हा बॅलन्स
आपण यूज करत नाही, देन दॅट टाईम दॅट बॅलन्स शुड बी अरेस्टेड. जेव्हा आपण यूज करत नाही तेव्हा ते नॉब ॲडजस्ट करून तो मग असाच ठेवला जातो. सो हे काय आहे, दिस इज द ॲनालिटिकल बॅलन्स. हा ॲनालिटिकल बॅलन्स आहे. सी त्याचे पार्ट कोणते कोणते आहेत, वरती बीम आहे, देन सी दिस हे साईडला जे तुम्हाला दिसतात हे काय आहेत, बॅलन्सिंग स्क्रू आहेत. देन इथे जे तुम्ही बघताय ब्ल्यूमध्ये, ते ब्ल्यूमध्ये काय आहे, एजेट नाईफ, एजेट प्लेट आहेत. देन पॉइंटर आहे, हा पिलर आहे, प्लंब आहे. देन इथे लास्टला स्केल आहे, स्केल 0 असतो मध्ये आणि 10 डिजिट्स 10 लाईन्स असतात. देन हा पॅन आहे, ही वेट्स आहेत, दिस इज लेवलिंग स्क्रू, दिस इज द अरेस्टमेंट नॉब. देन सी हे आपण काय बघितलं, ॲनालिटिकल बॅलन्सबद्दल बघितलं. आता कालच्या प्रिव्हियस सेशनमध्ये जो तुम्हाला मी व्हिडिओ दाखवला त्याच्यामध्ये तुम्ही वेट बॉक्स बघितला, त्याच्यामध्ये ती वेट्स बघितली डिफरंट. सो दिस वेट्स आर मेड अप ऑफ वॉट, हेवी मेटल्स, अलॉयची बनलेली असतात. दे आर सिलेंड्रिकल इन शेप अँड दॅट वेट कॅरीज नॉब ॲट द टॉप. आणि तो जो फोर्सेप असतो, सो फोर्सेपच्या मदतीने आपण ती वेट्स आहेत ती हँडल करायची असतात. सो दॅट जनरली दे आर हॅविंग द कॅपॅसिटीज 100 ग्रॅम, 50 ग्रॅम, 20 ग्रॅम, 10 ग्राम, 5 ग्राम, 2 ग्रॅम अँड 1 ग्रॅम वेट्स आर देअर. सो द वेट्स स्मॉलर दॅन 1 ग्रॅम आर कॉल्ड ॲज मिलीग्राम वेट्स और फ्रॅक्शनल वेट्स. फ्रॅक्शनल वेट्ससुद्धा होतील. फ्रॅक्शनल वेट्स दे आर लीफ शेप फॉइल्स ऑफ ॲल्युमिनियम. फ्रॅक्शनल वेट्स जी काल बघितलीत तुम्ही सेकंड नंबरची, पहिली बघितलीत ती सिलेंड्रिकल शेपमधली वेट होती. दे आर मेडअप ऑफ हेवी मेटल अलॉय. आणि फ्रॅक्शनल वेट्स दे आर मेडअप ऑफ ॲल्युमिनियम फॉइल और अदर सुटेबल मेटल विथ वन ऑफ द साइड्स टर्न अप फॉर पिकिंग अप देअर फोर्सेप्स. मीन्स एखाद्या जी जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं, जे आपलं अगोदरचा सेशन होता प्रॅक्टिकलचा, व्यवस्थित जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुम्हाला दिसेल की ते आपला जो वेट होतं ते फ्रॅक्शनल वेट, सो त्याची वन साईड अशी तुम्हाला थोडी क्रॉस अशी झालेली दिसेल. क्रॉस म्हणजे थोडी वरती केलेली असेल की जेणेकरून फोर्सेप्सने, विथ द हेल्प ऑफ फोर्सेप्स वी कॅन पिक अप दॅट वेट्स. ओके. Then the fractional weights, they are also having the 3 sets, 500 mg, 200 mg, 100 mg, 50 mg, 20 mg, 5 mg, 2 mg, 1 mg. So fractional weights हे सेट आहेत. weights smaller than 10 mg are generally not used. जर 10 mg पेक्षा छोटं असेल तर त्यावेळी वेट्स आहेत ही वापरली जात नाहीत. फॉर दिस पर्पज रायडर इज यूज. सो त्यावेळी काय केलं जातं तर रायडर जे काही आहे ते रायडर हे यूज केलं जातं. सो वेट आणि त्याचं वेट बॉक्स जे काही आहे हे आपण बघितलं होतं. देन नेक्स्ट वी विल सी रूल्स इन वेइंग. सो कीप इम्पॉर्टंट इन पॉइंट these weights, they are made up of heavy metal alloys and they are the cylindrical in shape and each having the knob at the top. And fractional weights, they are made up of the aluminum foil. Then next the rules in weighing. weighing करताना कोणते रूल्स फॉलो करायचे आहेत. सी वेइंग जेव्हा तुम्ही फिजिकली मीन्स प्रॅक्टिकली जेव्हा तुम्ही वेइंग करायला या लॅबमध्ये, सो खूप केअरफुली वेइंग करावं लागतं. जेवढं क्वांटिटी सांगितली असेल मीन्स 10 mg असेल, 1 ग्रॅम असेल, जी काही क्वांटिटी सांगितलेली असेल तेवढी ॲक्युरेट तेवढीच घ्यावी लागते. जर तुम्ही त्यापेक्षा जास्त क्वांटिटी घेतलीत किंवा जर त्याच्यापेक्षा कमी क्वांटिटी घेतलीत तर सी तुमचे रिझल्ट्स जे काही आहेत पुढचे ते रिझल्ट्स तुमचे चेंज होतात आणि तुम्हाला जे काही त्याचं कॅल्क्युलेशन आहे ते कॅल्क्युलेशन करताना प्रॉब्लेम येऊ शकतो तुम्हाला. देन एक्झामला जर तुम्ही व्यवस्थित वेइंग नाही केलं, केअरलेसनेस केलात वेइंग करत असताना, सी तुमचे रिझल्ट, तुमची रीडिंग्ज आहेत ती बरोबर जी काही यायला पाहिजे ती येणार नाहीत आणि तुमचे मार्क्स आहेत ते रिड्यूस होतील. यू ऑल्सो सफर. सो सी केअरफुली रूल्स इन द वेइंग. सो वाईल वेइंग सीट स्क्वेअरली इन फ्रंट ऑफ द बॅलन्स वाईल वेइंग. जेव्हा तुम्ही वेइंग करत असता सो तो जो काही बॅलन्स आहे, ॲनालिटिकल बॅलन्स आहे किंवा इलेक्ट्रॉनिक बॅलन्स आहे, त्याच्या बरोबर समोर स्क्वेअरमध्ये तुम्ही उभं राहायचं आहे. असं वाकडं तिकडं असं कुठल्याही प्रकारे स्टाईलमध्ये किंवा फॅशनमध्ये उभं राहायचं नाही आहे. देन सेकंड,
कीप नो ऑब्जेक्ट्स इनसाइड द बॅलन्स एक्सेप्ट बीकर्स विथ कॅल्शियम क्लोराईड टू ॲब्झॉर्ब मॉइश्चर. कॅल्शियम क्लोराईड ॲब्झॉर्ब करत असतं मॉइश्चर. सो ते जे काही बॅलन्स आहे त्या बॅलन्सच्या आतमध्ये काहीही ठेवायचं नाही. देन हे जे काही आहे मीन्स कॅल्शियम क्लोराईड जे काही आहे दॅट शुड बी प्लेस इन द बॅक कॉर्नर्स ऑफ द केस. ते फक्त बॅकलाच तिथे ठेवायचं असतं. देन कीप द बॅलन्स मेटिक्युलसली क्लीन. बॅलन्स हा जो काही आहे तो नेहमी काय ठेवायचा तर क्लीनच ठेवायचा असतो. देन सी इफ एनिथिंग गेट्स स्पिल्ड ऑन द पॅन ऑर केस बॉटम मीन्स तर काय झालं असेल काय त्या पॅनवरती समजा काही सांडलं असेल तर ते लगेचच्या लगेच काय करायचं असतं क्लीन करून टाकायचं असतं विथ सॉफ्ट ब्रश. सॉफ्ट ब्रशने क्लीन करायचं असतं. त्या बॅलन्सवर काही सांडलं तर उगाच काहीतरी न्यूजपेपर आणला त्याने तुम्ही जर ते साफ करायला गेलात स्वाईप करायला गेलात तर ते होणार नाही. किंवा कुठचा तरी क्लॉथ आणला कॉटन क्लॉथ आणला आणि त्याने तुम्ही स्वाईप कराल असं होत नाही ते. तर तुम्हाला यू हॅव टू यूज सॉफ्ट ब्रश टू क्लीन दॅट बॅलन्स क्लीन करण्यासाठी. देन वाईप द पॅन्स विथ चॅमोईस लिदर. नेव्हर यूज लिक्विड्स ऑफ एनी काइंड टू क्लीन देम. कोणत्याही प्रकारचं लिक्विड बॅलन्स क्लीन करण्यासाठी वापरायचं नाही. देन अलाइन द बॅलन्स स्ट्रिक्टली व्हर्टिकल बाय इट्स प्लम लाईन. जो बॅलन्स आहे त्याचा सेटअप व्हर्टिकली ठेवायचा. देन डू नॉट मूव द बॅलन्स आफ्टर अलाइनमेंट अदरवाईज इट विल हॅव टू बी रिॲडजस्टेड. मीन्स एकदा का तुम्ही व्हर्टिकली सेट केला सो सेट केल्यानंतर बॅलन्स आहे तो परत मूव करायचा नाही. त्याच्यामुळे तो काय होतो परत रिॲडजस्ट करावा लागतो. देन वेन वेईंग ओपन ऑनली साईड डोअर्स ऑफ द केस. वेईंग करत असताना तुम्ही त्या जो काही बॅलन्स आहे त्याचे साईडचेच डोअर्स फक्त ओपन करू शकता. फ्रंटचा डोअर आहे तो ओपन करू शकत नाही. देन सी फिफ्थ रूल काय आहे नेव्हर प्लेस द सबस्टन्सेस बीइंग वेट डिरेक्टली ऑन द पॅन ऑर ऑन पेपर. जे काही आपल्याला काय करायचं आहे सबस्टन्सेस वेट करायचे आहेत ते डिरेक्टली त्या पॅन और पेपरवरती ठेवायचे नाही. तर काय करायचं आहे वे सॉलिड्स ऑन अ वॉच ग्लास ऑर इन अ बिकर. सॉलिड्स जे काही असतील सॉलिड फॉर्ममध्ये ते वॉच ग्लासमध्ये किंवा बिकरमध्ये वे करायचे. अँड व्होलाटाईल अँड हायग्रोस्कोपिक सबस्टन्सेस अँड लिक्विड्स इन वेईंग बॉटल्स. लिक्विडसाठी सेपरेट वेईंग बॉटल्स येतात त्याच्यामध्ये हायग्रोस्कोपिक सबस्टन्स आणि लिक्विड्स आहेत ते काय करायचे तर वे करायचे असतात. देन ग्लासवेअर्स यू आर गोइंग टू यूज फॉर वेईंग दॅट शुड बी क्लीन अँड ड्राय. देन सी सिक्स्थ रूल काय आहे बघा ऑब्जेक्ट्स बीइंग वेट शुड हॅव द सेम टेम्परेचर ॲज द वेईंग रूम. मीन्स काय की जे तुम्ही वे करत असाल सो दॅट शुड हॅव द सेम टेम्परेचर. वेईंग रूमचं टेम्परेचर आणि ते जे तुमचं सबस्टन्स आहे त्याचं टेम्परेचर सेम असायला पाहिजे. टू एन्श्युअर दिस कीप देम इन अ डेसिकेटर इन द वेईंग रूम फॉर ॲटलीस्ट 15 or 20 minutes बिफोर वेईंग. तर समजा त्याचं काय नसेल टेम्परेचर मॅच होत नसेल तर यू हॅव टू कीप दिस इन द डेसिकेटर. डेसिकेटर असतो सो त्याच्यामध्ये वेईंग रूममध्ये डेसिकेटर असतो तिथे ठेवावं लागतं. किती मिनटासाठी 15 to 20 मिनिट्ससाठी बिफोर वेईंग. देन नेव्हर लोड द बॅलन्स अबव इट्स मॅक्झिमम लोड 200 mg. बॅलन्सची कॅपॅसिटी जी काही आहे मीन्स तो जो बॅलन्स आहे तो मॅक्झिमम 200 ग्राम. सी व्हेरी केअरफुली दिस क्वेश्चन इज आस्क इन युअर व्हायवा ऑल्सो सिनॉप्सिस ऑल्सो. बॅलन्सची मॅक्झिमम कॅपॅसिटी किती आहे 200 ग्राम आहे. सो 200 ग्रामच्या वरती काय करायचं नाही यू शुड नॉट वे इट. देन चेंज द लोड ऑन द बॅलन्स ओनली आफ्टर फुल्ली अरेस्टिंग इट. अरेस्ट केल्यानंतर मग त्याचा लोड आहे तो चेंज करायचा. देन रिमूव्ह ऑर ॲड सबस्टन्स बीइंग वे ओनली आउटसाइड द केस. सो वेन ऑब्झर्विंग पॉइंटर डिफ्लेक्शन्स कीप द केस डोअर्स शट. समजा तो पॉइंटर आहे डिफ्लेक्शन दाखवत असेल मूवमेंट मागे पुढे दाखवत असेल तर डोअर्स काय करायचे बंद करून ठेवायचे. देन यू शुड नेव्हर टच वेट्स पॅन्स ऑर बॅलन्स बीम.
जे काही बॅलन्स बीम आहे, बीम ओके वरचा जो पार्ट आहे, देन जी पॅन्स आहेत आणि वेट्स आहेत त्यांना तुम्ही टच करायचं नाही. आणि हँडल वेट्ससाठी तुम्ही यू शुड यूज प्लास्टिक टिप फोरसेप ओनली. फोरसेप जो काही आहे तो फोरसेपच यूज करायचा असतो वेट हँडल करत असताना. ती जी वेट्स होते आपण प्रिव्हियस सेशनमध्ये बघितली. सो फोरसेपच कंपल्सरी यूज करायचा असतो. देन प्लेस द वेट्स ऑन द राईट हँड पॅन अरेंजिंग देम इन द सेंटर to avoid skewing of the pan which may distort the reading. मीन्स रीडिंग मागे पुढे येऊ नाही आहेत किंवा बदलू नाही आहेत. सो त्याच्यामुळे काय करायचं, वेट्स आहेत ही राईट साईडला ठेवायची असतात. राईट साईडचा जो पॅन असतो त्याच्या पॅनमध्ये वेट ठेवायचे आणि दुसऱ्या पॅनमध्ये काय करायचं, तुमचं जे तुम्हाला किती जेवढं घ्यायचं आहे तेवढं ते सोल्युशन म्हणजे तुमचं किती तुम्हाला मेजर करायचं ते त्या ह्याच्यामध्ये मेजर करायचं असतं. 2 पॅन असतात. सो दुसऱ्या पॅनमध्ये तुम्हाला किती घ्यायचं आहे तर 50 mg घ्यायचं आहे. सो 50 mgचं काय करायचं, 2 पॅन असतात की जसं तुम्ही मार्केटमध्ये जाता व्हेजिटेबल खरेदी करण्यासाठी, सो तिथे तुम्ही वजन काटा बघितलेला आहे. सो तसंच बट इन द ॲडव्हान्स मोडमध्ये काय असतं, जेवढं तुम्हाला 550 mg असेल तर मग ते 50 mg वेट जे आहे ते राईट पॅनमध्ये ठेवलं जातं आणि लेफ्ट पॅनमध्ये मग बटर पेपर ठेवून ते तुम्ही वेईंग आहे ते करायचं असतं. आणि मग ते दोन्ही इक्वल होतात. 50 mg झालं की दोन्ही ते काय होत असतात तर इक्वल होत असतात. देन ओपन द प्लेस ओके देन ओपन द बॉक्स ऑफ वेट्स ओनली वेन वेईंग करत असतानाच तो वेटचा बॉक्स आहे तो काय करायचा तर ओपन करायचा असतो. Then before and after using, keep the rider on the carrier hook clear of the beam scale. So before and after using, what you should do, you keep the rider on the carrier hook. Then after finishing weighing, move the carrier inside the case. Weighing झाल्यानंतर कॅरियर काय करायचं, केसमध्ये ॲज इट इज ठेवायचं. देन आफ्टर मीन्स तुम्ही काय केलं आहे, वेईंग जे काही आहे, सॉरी आय फॉरगॉट टू चेंज द स्लाइड. हॅविंग फिनिश वेईंग म्हणजे काय तर वेईंग हे फिनिश केल्यानंतर अरेंज द बॅलन्स अँड चेक युअर रेकॉर्ड ऑफ द रिझल्ट्स. बरोबर ॲक्युरेटली तुम्ही वेईंग करून घेतलं आहे का, सी हा लास्ट पॉईंट आहे. सॉरी आय फॉरगॉट टू चेंज द स्लाइड. आय थिंक यू शुड म्हणजे मोस्ट ऑफ द सगळ्या स्टुडंट्सकडे आहेत जर्नल्स. सो वेईंग केल्यानंतर काय करायचं, बॅलन्स जो काही आहे तो काय करायचा अरेस्ट करायचा, तुमचे रिझल्ट आहे हा चेक करायचा. Then without opening the case doors, remove the rider from the beam scale using the carrier rod. Carrier rodचा यूज करून काय करायचा, रायडर जो काही आहे तो काय करायचा रिमूव्ह करायचा. Then open right hand case door, replace the weights in their places in the box. ओपन काय करायचा, राईट हँडचा जो डोअर आहे तो ओपन करायचा. देन वेट्स रिप्लेस द वेट्स इन देअर प्लेसेस इन द बॉक्स. वेट्स आहेत ही काय करायची त्यांच्या जागी ॲज इट इज जिथे होती तिथे ठेवून द्यायची. देन ओपन लेफ्ट हँड केस डोअर, रिमूव्ह द ऑब्जेक्ट वेट फ्रॉम द स्केल पॅन अँड क्लोज द डोअर. लेफ्ट हँडचा डोअर ओपन करून जे काही तुम्ही वेईंग तुमचं फिनिश करून झालेलं आहे ते मटेरियल जे काही आहे सॉलिड आहे लिक्विड आहे ते काढून घ्यायचं आणि तो डोअर आहे तो काय करायचा तर क्लोज करायचा. देन वेन यू हॅव फिनिश वेईंग, क्लीन द बॅलन्स विथ अ ब्रश ऑर with a piece of Chiome's leather to remove the possible spoilage or other dirt. जर काही स्पॉईल झालं असेल, जर काही डर्ट झाली असेल तर काय करायचं असतं तर त्या सॉफ्ट ब्रशने क्लीन करून घ्यायचं असतं. सो दीज आर द रूल्स दॅट यू मस्ट फॉलो वाईल वेईंग करताना हे रूल तुम्ही कंपल्सरी काय करायचे आहेत फॉलो करायचे आहेत. देन सी these are the glassware. So that in pharmaceutical chemistry 1 laboratory they are required different glasswares for the your smooth conduction of the practical. So these are the fragile in nature. All these glasswares they are made up of the borosilicate glass and they are fragile. So you should take utmost care while handling the glassware. सी ग्लासवेअर्स ही जी सगळे आहेत
समजा प्रॅक्टिकल करताना तुमच्या हातून कोणतंही इन्स्ट्रुमेंट किंवा इक्विपमेंट जर काही काय झालं, ब्रेक झालं, तुटलं फुटलं तुमच्या हातून, तर तुम्हाला त्याचे ब्रेकेज भरावं लागतं. मीन्स त्याचे जे चार्जेस आहेत, फॉर एक्झाम्पल कोणाच्या हातून कोनिकल फ्लास्क आहे, हे फुटलं प्रॅक्टिकल करत असताना किंवा लास्टला ग्लासवेअर्स वॉश करत असताना, तर त्याचे जे काही चार्जेस असतात ते तुम्हाला पे करावे लागतात. सो be careful while performing the practical, handle the glasswares very carefully. So this is conical flask. Glasswares आपण फर्स्ट पार्टमध्ये बघितलेलीच होती. सो दिस इज द कोनिकल फ्लास्क, दिस इज राऊंड बॉटम फ्लास्क, दिस इज हीटर, दिस इज फ्लॅट बॉटम राऊंड फ्लास्क, दिस इज द फनेल. देन सी हा ॲनालिटिकल बॅलन्स आहे. दिस इज मेजरिंग सिलेंडर, मेजर करण्यासाठी मेजरिंग सिलेंडर, सुटिक्समध्ये पण तुम्ही मेजरिंग सिलेंडर यूज करत असता. देन हा व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क आहे. देन दिस इज पिपेट, ही पिपेट आहे. दीज आर द ग्रॅज्युएटेड पिपेट्स. दिस इज द टेस्ट ट्यूब. दिस इज नेस्लर सिलेंडर. दिस नेस्लर सिलेंडर यू आर गोइंग टू यूज फॉर लिमिट टेस्ट. लिमिट टेस्टसाठी नेस्लर सिलेंडर तुम्ही यूज करणार आहात. देन नेक्स्ट आहे आपलं क्वेश्चन आणि आन्सर ऑब्झर्वेशन टेबल आहे. आपल्या एक्सपेरिमेंटचं नाव काय आहे? टू स्टडी डिफरंट इक्विपमेंट्स अँड ग्लासवेअर्स दॅट यूज इन द लॅबोरेटरी. सो तुम्हाला इथे स्पेसिफिकेशन्स काय आहेत ती लिहायची आहेत. सो इथे नेम दिलेलं आहे इक्विपमेंटचं, त्याचं स्पेसिफिकेशन्स लिहायचे, साईज, डायमीटर, कॅपॅसिटी, देन यूज त्याचा काय आहे लॅबोरेटरीमध्ये तो. आता पहिलं बघा, पहिलं काय आहे? ॲनालिटिकल बॅलन्स आहे. देन साईज इज इट्स अ पॉईंट, मीन्स त्याची कॅपॅसिटी जी काही आहे इट्स अ 0.1 मायक्रोग्राम टू 1 ग्राम. यूज काय आहे लॅबोरेटरीमध्ये? वेईंगसाठी. इलेक्ट्रॉनिक बॅलन्सचा सुद्धा यूज वेईंगसाठीच आहे. त्याची कॅपॅसिटी काय आहे? 1 मायक्रोग्राम टू 10 kg. देन ब्युरेटच्या सायझेस, ब्युरेट 5 ml ब्युरेट येते, 10 ml ब्युरेट येते, 25 ml काय येते तर ब्युरेट येते. सो इथे तुम्ही बघितलं दिस इज द पिपेट आहे ही. ओके, ब्युरेटसुद्धा तुम्हाला माहिती आहे. पिपेटमध्ये 2 टाईप आहेत, ग्रॅज्युएटेड पिपेट आहे आणि व्हॉल्युमेट्रिक काय आहे? पिपेट आहे. सो त्याच्या सायझेस काय आहेत? मीन्स 0.5 ml येते, 1 ml, 2 ml, 5 ml, 10 ml, 25 ml यूज त्याचा व्हॉल्यूम मेजर करण्यासाठी. देन व्हॉल्युमेट्रिक पिपेट त्याच्या पण जे काही आहेत किती ml मध्ये येते, 5 ml, 10 ml, 25 ml दॅट आर गिव्हन. देन कोनिकल फ्लास्क टायट्रेशनसाठी यूज करणार आहात तुम्ही. फॉर यूज इज फॉर टायट्रेशन. कोनिकल फ्लास्क इज 150 and 250 ml. मेजरिंग सिलेंडर इट मेजर्स फॉर व्हॉल्यूम. सो त्याच्या कॅपॅसिटी किती mlचे मेजरिंग सिलेंडर्स येतात तर 5 mlचा मेजरिंग सिलेंडर आहे, 10 mlचा आहे, 50 mlचा आहे, 100 mlचा आहे, 250 mlचा आहे, 1000 mlचा सुद्धा आहे. देन बिकरचा यूज कशासाठी असतो तर यू हॅव सोल्युशन त्यामध्ये ठेवण्यासाठी, टू कीप द सोल्युशन. सो बिकरची कॅपॅसिटी मीन्स सायझेस कोणत्या येतात बिकरच्या तर 10 mlचा आहे बिकर, 25चं, 50चं आहे, 100चं आहे, 250चं आहे. सो ह्या सायझेस आहेत बिकरच्या. 500 mlचं सुद्धा आहे. देन व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क जे काही आहे सोल्युशन ठेवण्यासाठी वापरलं जातं. त्याच्या कॅपॅसिटीज पण सेम बिकरसारख्याच सेम त्याच्या कॅपॅसिटी आहेत. देन टेस्ट ट्यूब कशासाठी वापरतात? आता टेस्ट ट्यूब नावातच आहे, टेस्ट परफॉर्म करण्यासाठी. सो 10 mlची टेस्ट ट्यूब येते. देन रिएजंट बॉटल फॉर वॉट? स्टोरेज ऑफ केमिकल्स. सो 100 ml 200 mlची रिएजंट बॉटल येते की ज्याच्यामध्ये केमिकल्स सगळी जी आहेत ती स्टोअर केली जातात. देन नेस्लर सिलेंडर फॉर वॉट? तुम्हाला माहिती आता नेस्लर सिलेंडर टू कॅरी आउट द लिमिट टेस्ट. 50 mlचा नेस्लर सिलेंडर येतो. सी हा बघा, हा काय आहे? नेस्लर सिलेंडर. ही टेस्ट ट्यूब आहे. हे ग्रॅज्युएटेड पिपेट, हे व्हॉल्युमेट्रिक पिपेट आहे. हा व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क आहे. हे मेजरिंग सिलेंडर आहे. ॲनालिटिकल बॅलन्स आहे. आणि हे काय आहे? कोनिकल फ्लास्क आहे, राऊंड बॉटम फ्लास्क आहे, हीटर आहे. देन फ्लॅट बॉटम राऊंड फ्लास्क आहे, हे फनेल आहे. इन्स्ट्रुमेंटसुद्धा आपण लास्ट ह्याच्यामध्ये
जे फर्स्ट प्रॅक्टिकल होतं त्याच्यामध्ये बघितलेली आहेत. देन नेक्स्ट वी विल सी क्वेश्चन्स अँड आन्सर्स. सो फर्स्ट क्वेश्चन काय आहे तर एनलिस्ट द बॅलन्सेस यूज इन वेईंग. बॅलन्सेस कोणते कोणते यूज केले जातात वेईंगसाठी. सो फर्स्ट पार्टमध्ये आणि सेकंड पार्टमध्ये पण आपण कोणते बॅलन्स यूज केले जातात त्याची नावं टोटल 6 बॅलन्स आहेत. सो जर्नलमध्ये एक्सपेरिमेंट नंबर 2 वेईंग बॅलन्सच्या अंडर त्याची नावं आहेत फिजिकल बॅलन्स, ॲनालिटिकल, ट्रिपल बीम, टॉर्सियन टाईप, सिंगल पॅन, प्लॅटफॉर्म इलेक्ट्रॉनिक बॅलन्स. सो हे बॅलन्स यूज केले जातात वेईंगसाठी. देन सेकंड क्वेश्चन काय आहे स्टेट द मिनिंग ऑफ ॲनालिटिकल बॅलन्स. ॲनालिटिकल बॅलन्स म्हणजे काय तर ॲनालिटिकल बॅलन्सेस ऑर द बॅलन्स विच हॅव अ कॅपॅसिटी ऑफ वेईंग अप टू 10 mg टू 200 mg. त्याची कॅपॅसिटी किती असते वेईंगची तर 10 mg टू 200 mg अशी त्याची 10 ng ओके नॅनोग्राम टू 200 mg इट इज द कॅपॅसिटी. देन इट इज यूज टू वेट द इन्ग्रेडियंट यूज टू ॲनालिसिस मीन्स व्हॉल्युमेट्रिक ॲनालिसिससाठी, टायट्रेशनसाठी इन्ग्रेडियंट जी काही लागतात सो त्याचं वेईंग करण्यासाठी ॲनालिटिकल बॅलन्स हा यूज केला जातो. देन रूल्स ऑफ वेईंग. सो टोटल आपण किती रूल्स बघितले होते 16 रूल्स बघितलेत आपण रूल्स फॉर वेईंग. सो त्याच्यामधले रूल्स जे काही आहेत जे आपण डिस्कस केलं आहे अगोदर यू शुड सिट स्क्वेअरली वाईल वेईंग. देन नेक्स्ट हे रूल्स आहेत. देन लिमिटच्या बाहेर काय करायचं नाही लोड करायचा नाही त्याच्या. देन चेंज द लोड ऑन द बॅलन्स ओनली आफ्टर अरेस्टिंग इट. अरेस्ट केल्यानंतर तो काय करायचा लोड आहे तो चेंज करायचा ओनली आफ्टर अरेस्टिंग. देन सी वेन ऑब्झर्विंग पॉइंटर डिफ्लेक्शन्स कीप द केस डोअर्स शट. केस डोअर्स आहेत ती शट बंद करून नंतर ठेवायची असतात. देन ह्याला कशाला तर टच करायचं नाही वेट्सला, पॅन्सला, बॅलन्स बीमला. यू शूड हँडल विथ दॅट फोर्सेप ओनली. देन सी देन वॉट दॅट फोर्स मीन्स यू शूड हँड फोर्सेप जी काही आहेत ती काय करायची असतात तर यूज करायची असतात. देन ओपन बॉक्स ऑफ वेट ऑनली वेन वेईंग. जेव्हा वेईंग करायचं आहे तेव्हाच तो बॉक्स आहे तो काय करायचा तर ओपन करायचा असतो. सो टोटल 16 रूल्स आपण काय बघितले आहेत ह्याच्यामध्ये. सो त्याच्यामधले कोणतेही 5 to 6 रूल्स आहेत हे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचे आहेत. सो क्वेश्चन्स आन्सर ही तुम्ही नोटबुकमध्ये लिहायची आहेत तुमच्या. देन सी क्वेश्चन नंबर 5 काय आहे बघा. आता जर्नल तुम्ही ओपन केलेलाच असेल तुमच्यासमोर. क्वेश्चन नंबर 5 काय आहे हाऊ 5 mg सॅम्पल्स कॅन बी वेट ऑन ॲनालिटिकल बॅलन्स. ॲनालिटिकल बॅलन्समध्ये 5 mg सॅम्पल वे कसं करायचं. सो यू शुड वॉट डू टेक 5 mg इन लेफ्ट पॅन. देन टेक ॲप्रॉक्सिमेट पावडर इन अनादर left pan with the help of the book and check the point weight. Okay, then point is towards the weight pan, then sample is more. Okay, then you should what do थोडं सॅम्पल आहे ते काय करायला पाहिजे तुम्हाला अनादर काढून घेतलं पाहिजे. देन यू शुड हॅव टू टेक द लिटिल अमाऊंट ऑफ द सॅम्पल विथ फिल द पॉइंटर इज इन द मिडल पार्ट. ॲनालिटिकल इथे क्वेश्चन काय विचारलं आहे ॲनालिटिकल बॅलन्सवरती 5 mg सॅम्पल वेट कसं करणार. सो फर्स्ट दॅट त्याच्यासाठी तुम्ही काय करणार जो राईट पॅन आहे त्या राईट पॅनमध्ये 5 mg वेट आहे ते तुम्ही ठेवून द्यायचं. सी ओके इथे लेफ्ट पॅन मीन्स रिमेनिंग लेफ्ट पॅन आहे बट पहिल्यांदा राईट पॅनमध्ये ते वेट आहे ते ठेवून द्यायचं आणि मग जो काही लेफ्ट साईडचा पॅन आहे त्याच्यावरती काय करायचं बटर पेपर त्याच्यावरती ठेवून ते पावडर जे काही आहे ते वेईंग करायचं आणि मग दोन्ही इक्वल झालं की मग ते ॲक्युरेट त्याचं वेईंग होतं. देन 6 क्वेश्चन इज द व्हॉट इज द यूज ऑफ द रायडर. सो जो रायडर आहे त्याचा यूज काय असतो. सो राईट डाऊन मीन्स रायडर आपण ह्याच्यामध्ये बघितलं की स्मॉलर वेट करत असताना मीन्स वेट स्मॉलर दॅन 10 mg आर जनरली नॉट यूज.
वेट्स 10 mg पेक्षा स्मॉल असतील तर त्यावेळी मीन्स वेईंगसाठी ती वेट्स जी असतात ती पर्टिक्युलर वापरली जात नाहीत. सो तेव्हा मग रायडर यूज केला जातो. इफ देर आर वेट्स दे आर स्मॉलर दॅन 10 mg then that time these weights are not used and for this purpose rider is used. त्यावेळी रायडर जो काही आहे तो यूज केला जातो. देन सी नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, स्टेट द मीनिंग ऑफ फ्रॅक्शनल वेट बॉक्स. फ्रॅक्शनल वेट बॉक्स जो काही आहे सो फ्रॅक्शनल वेट बॉक्स आहे तुमचा, त्याचं यूज काय आहे असं विचारलेलं आहे. सो तीच फ्रॅक्शनल वेट्स तुम्हाला ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं प्रॅक्टिकलमध्ये स्टार्टिंगला फ्रॅक्शनल वेट्स जे काही आहेत सो ती कशासाठी वापरली जातात तर वेईंग करण्यासाठी. अँड दे आर द मेडअप ऑफ द ॲल्युमिनियम फॉईल. ॲल्युमिनियम फॉईलने बनलेली असतात ती. त्यांना 3 सेट आहेत त्याचे. ओके. देन सी वेट स्मॉलर दॅन 1 gram दे आर कॉल्ड ॲज द मिलीग्राम वेट्स और फ्रॅक्शनल वेट्स. स्मॉलर मीन्स there is a when we have to do weight which is smaller than 1 gram. 1 gram पेक्षा आपल्याला कमी वजन करायचं असेल तेव्हा फ्रॅक्शनल वेट्स आहेत ही यूज केली जातात. देन नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, 8 नंबरचा क्वेश्चन, स्टेट द प्रोसिजर फॉर क्लिनिंग द बॅलन्स. बॅलन्स क्लीन करण्यासाठी प्रोसिजर कोणती आहे. सो इथे बघू शकता तुम्ही क्वेश्चन आधीच्या ह्याच्यामध्ये. सी हिअर 8 नंबरचा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द स्टेट द प्रोसिजर फॉर क्लिनिंग द बॅलन्स. ॲनालिटिकल बॅलन्स क्लीन करण्यासाठी कोणती प्रोसिजर आहे. 8 नंबरचा क्वेश्चन आहे. सो कशाने क्लीन करायचा असतो, सॉफ्ट ब्रशने. सो वेन यू हॅव फिनिश वेईंग क्लीन द बॅलन्स विथ अ सॉफ्ट ब्रश अँड पीस ऑफ द चाओमिस लेदर फॉर रिमूव्ह द पॉसिबल स्पॉइलेज ऑर अदर डर्ट. तो यूज करायचा असतो. सो आपण डिस्कस केलं हे क्लिनिंगसाठी. देन सी नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, राईट द मॅक्झिमम अँड मिनिमम लोड वेट ऑन ॲनालिटिकल बॅलन्स. सो मॅक्झिमम लोड ॲनालिटिकल बॅलन्सचा आहे 500 mg अँड मिनिमम इज 10 mg. दिस इज द लोड ऑफ ॲनालिटिकल बॅलन्स. ओके. देन नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, 10 नंबरचा क्वेश्चन आहे तो असा आहे की एनलिस्ट द ग्लासवेअर्स यूज इन PC1 लॅबोरेटरी. सो ही जी सगळी ग्लासवेअर्स आहेत जी तुम्ही आधीच्या प्रॅक्टिकलमध्ये बघितली आणि आत्ता पण बघितली त्या ग्लासवेअर्सची तुम्हाला नावं लिहायची आहे. टेस्ट ट्यूब आहे, नेस्लर सिलेंडर आहे, देन ब्युरेट आहे, पिपेट आहे, व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क आहे, कोनिकल फ्लास्क आहे, फनेल आहे, बीकर आहे. सो ही सगळ्या जी काही ग्लासवेअर्स आहेत त्याची नावं तुम्ही लिहायची आहेत. देन 11 क्वेश्चन जो काही आहे, राईट द प्रोसिजर फॉर वेईंग ऑफ हायग्रोस्कोपिक वोलाटाईल अँड लिक्विड सबस्टन्सेस इन ॲनालिटिकल बॅलन्स. सो हे जे हायग्रोस्कोपिक जे सबस्टन्सेस आहेत ते वे करत असताना सो व्हॉट यू शुड डू, यू शुड वेट these hygroscopic volatile substances in weighing bottles. Weighing first glasswares you are going to using for that hygroscopic volatile liquid that should be clean glasswares first clean करायची. then you have to put it on that pan, adjust करून घ्यायचं. then adjust केल्यानंतर मग ते वेईंग बॉटल्स आहेत त्या ठेवायच्या आणि मग त्याच्यावर काय करायचं असतं, मग वेईंग करायचं असतं तुम्हाला. देन 12th नंबरचा क्वेश्चन आहे, डिफरन्शिएट बिटवीन द व्हॉल्युमेट्रिक पिपेट अँड ग्रॅज्युएटेड पिपेट. व्हॉल्युमेट्रिक पिपेट आणि ग्रॅज्युएटेड पिपेटमधला डिफरन्स विचारला आहे. सो ग्रॅज्युएटेड पिपेट आहे त्याची जर कॅपॅसिटी तर इट्स 0.5, 1, 2, 5, 10 अँड 25 असते. बट व्हॉल्युमेट्रिक पिपेट जी काही आहे त्याची 5, 10 आणि 25 ml एवढीच कॅपॅसिटी आहे. व्हॉल्युमेट्रिक पिपेटची कॅपॅसिटी किती आहे, 5, 10 अँड 25 ml. अँड ग्रॅज्युएटेड पिपेट इज हॅविंग द कॅपॅसिटी 0.5, 1, 2, 5, 10 अँड 25. सो this is about the question and answer discussion. So here इथे आपला experiment number 2 is finished.
So this observation table and these questions and answers that you have to write in your notebook. So read your manual very carefully, and if any difficulty is there, then you can ask me. So now we will stop over here. Thank you. Happy learning.